मुंबईची देवता असलेला गणपती बाप्पा सगळ्यांनाच एका छताखाली आणतो। गणेशोत्सवात या गणपती बाप्पांसाठीच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळे लोक या गणपतीच्या सेवेसाठी आतुर असतात। अशातच पुण्यात दोन असे मित्र आहेत ज्या मुस्लिम धर्मीय मित्रांनी गणपतीच्या ओढीनं शिक्षण घेतलं आणि याच गणपती मंडळांच्या कामाच्या सजावटीसाठी किंवा देखाव्यासाठी आता ते झटताना दिसतायत। आपल्यासोबत दोन जे तुम्ही बघताय ते दोन सलमान शेख म्हणून आहेत। दादा, तुम्ही हे सगळं सुरू केलं, लहानपणापासून गणपतीची आवड तुम्हाला होती असं तुम्ही सांगितलं, त्याच्यानंतर शिक्षणही तुम्ही त्यातच घेतलं। आता एकीकडे धार्मिक तेढ निर्माण होताना बघते आणि एकीकडे असं चित्र आम्हाला बघायला मिळतंय। धार्मिक तेढ हा वेगळा विषय, पण गणेश उत्सवाची आवड ही मला लहानपणापासूनच आहे आणि गणेश उत्सवाचं म्हणण्यापेक्षा गणपतीचं काम करायला मला खूप जास्त आवडतं आणि त्याच आवडीने मी मला आता 15 वर्ष झाली हे काम करतो आणि लहानपणापासून मी गणेश उत्सव बघून इन्स्पायर झालो या सगळं काम करायला आणि गणपती हा माझा आवडता देव। त्यामुळं जे धार्मिक तेढ चाललंय त्याच्याशी आपला काही मात्र संबंध नाहीये। हे सगळं विसरून लोकांनी प्रत्येक धर्माचं आणि प्रत्येक गोष्टीचं सगळं व्यवस्थित काम केलं पाहिजे, मिळून मिसळून केलं पाहिजे। याच्यामध्ये बाकी जे काही चाललंय राजकीय याच्याशी आम्ही त्याच्याकडे कधी लक्षही देत नाही। गणपती बाप्पाची सेवा हे सगळे करतायत का तर आपलं काम पण होतंय, आपल्याला पैसे पण मिळत आहे आणि आपली कला देखील या ठिकाणी मांडता येते, सादर करता येते। आपल्यासोबत दुसरे यांचेच मित्र आहेत। हे सगळं एकीकडे चित्र आपल्याला वेगळं मिळतं, घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं सगळं काम करताना दिसतात? आम्हाला तर याच्यामध्ये आनंद वाटतोय, सगळे मिळून हे त्योहार आणि एक सण एकदम सादर करताय आणि एकदम चुकीने उत्सुकाने करतोय का काय काय प्रॉब्लेम येत नाही ना काही नाही। तर सगळ्यांनी एकच धरायला पाहिजे का भावना आपली जी आहे सगळे बाजूला ठेवून हे सण सगळ्यांनी सादर करायला पाहिजे। किती वर्ष झाले दोघं मिळून हे सगळं करतायत? 15 ते 20 वर्ष झाले असं। शिक्षणही त्यातच घेतलं, मला आधीची सगळी कहाणी। माझं शिक्षण हे अभिनव कला महाविद्यालयातून झालंय। मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि मी सदाशिव पेठेत माझा जन्म आहे आणि एका गणपती मंडळाचं कार्य सुद्धा मी करतो, एका मंडळाचा कार्याध्यक्ष पण मी आहे। नुसतंच काम नाही तर गणेश उत्सवाच्या सगळ्या गोष्टी मी मनापासून पार पाडतो। लहानपणापासून गणपती बाप्पाची सगळी आवड होती, कारण सदाशिव पेठ असा एरिया आहे की जिथेच गणेशोत्सवाला सुरुवात झाली। हो, मला खूप लहानपणापासून त्या गोष्टीची आवड आहे आणि मी ते करत आलोय आजपर्यंत आणि मला अजूनही काम करायला ते खूप आवडतं। सलमान शेख आणि शाहरुख शेख, खरं तर करण अर्जुन बघून यांची ही नावं ठेवण्यात आली आहे। हे दोघं भाऊ मिळून गणेशोत्सव साजरा तर करतातच आहेत, मात्र त्यातनं एक संदेश देखील देत आहेत। एकीकडे सगळीकडे जातीय तेढ, जातीय राजकारण सुरू आहे, मात्र दुसरीकडे गणेशोत्सवात हिंदू धर्मियांसाठी मुस्लिम बांधव एकत्र येऊन काम करताना दिसत आहेत। माझ्यासोबत याच मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत। गेले 5 वर्ष झालं इथे हे सगळं करताना दिसत आहेत हे सगळे मंडळी। यांच्याकडे बघून काय वाटतं, कारण राजकारण पण वेगळं सुरू आहे आता? जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ही सगळी मंडळी काम करत असतात। आपला बाप्पा 10 दिवसात येणार आहे याची धावपळ धडपडीने सगळ्या गोष्टी करत असतात आणि आज 5 वर्ष झालं ते आपल्या मंडळाचं काम करतात आणि उत्कृष्ट असा देखावा ते दरवर्षी साकारत असतात। यावर्षी मंडळाचा गजमहल ते साकारत आहेत। हसबनीस बखळ हे शनिवार पेठेतलं लोकमान्य टिळकांनी 7वा जो गणपती बसवला होता त्याच 7व्या गणपतीचं हे मंडळ आहे आणि गेल्या 131 वर्षांनंतरही हे मंडळ तसंच कार्यरत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू मुस्लिम यांच्या ऐक्याचा संदेश देताना देखील दिसत आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।